राष्ट्रसंत गाडगेबाबांनी हे जाणलं, हे पाहिलं आणि हे पाहिल्याच्या नंतर या पाखंडी लोकांना ज्यांच्या अंगामध्ये येतं आणि अंगामध्ये देव येऊन जे सांगतात की बाबा बोकड काप, कोंबडा काप, अशा लोकांच्या विरोधात त्यांचं खंडन करण्यासाठी शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी होते खेते आपल्या पोटाची जे रडते मागती सीते आमदान हेंदरी दैवत कोणती पूजी होते खेते आपल्या पोटाची जे रडते मागती सीते शेंदरी दैवत, हेंदरी दैवत जी तुकोबारायांनी सांगितलेली आहेत, त्या सगळ्या देवतांचा निराश, त्या सगळ्या देवतांचा विषयीचा जो भाव लोकांच्या अंतःकरणामध्ये आहे, जे लोक विनाकारण हत्या करतायत, बोकडाची हत्या करतायत, कोंबड्याची हत्या करतायत, अशा लोकांना बाबांनी आपल्या परखड शब्दामध्ये सांगितलं, बाबांनो, अरे तुझा जीव जसा आहे ना तसा त्या बोकडाचा पण जीव आहे, तसाच त्या कोंबड्याचा पण जीव आहे. तू ज्यावेळेस कोंबड्याच्या मानेवरती सुरी चालवतो, बोकडाच्या मानेवरती सुरी चालवतो, त्यावेळेस बोकडाच्या कोंबड्याच्या मुखातून जो ध्वनी बाहेर पडतो, त्या कर्कश ध्वनीनं देव तुझ्यावरती प्रसन्न होत असेल का रे? देव तुझ्यावरती कृपा करत असेल का? बाबांची जी भाषा आहे ना, बाबांची भाषा, बाबांचं एक कीर्तन बाबांचं आहे, ते रेकॉर्डिंग झालेलं आहे. पोलीस स्टेशनच्या उद्घाटनासाठी सत्यनारायणाची पूजा ठेवलेली आहे आणि सत्यनारायणाची पूजा ठेवून त्या पूजेच्या निमित्तानं बाबांना निमंत्रित केलेलं आहे, बाबांना सांगितलेलं आहे. बाबा त्या ठिकाणी आले आणि बाबा कीर्तनासाठी उभे राहिले. बाबांनी त्या सत्यनारायणाच्या पूजेच्या कीर्तनामध्ये सत्यनारायणाचा निराश केला. सत्यनारायण का म्हणून करू नये याच्याबद्दल बाबा व्यक्त झाले. एक गोष्ट बोलू का, राष्ट्रसंत गाडगेबाबांनी इतकं परखड मत कुणीही व्यक्त करू शकत नाही. एकतर सर्वात जास्त परखड मत वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरू संत श्री तुकोबारायांनी व्यक्त केलं आणि तुकोबारायांचं जे मत आहे ते मत जगाच्या समोर अतिशय व्यापक रीतीनं परखड शब्दामध्ये मांडण्याची जी भूमिका आहे ना, ती भूमिका राष्ट्रसंत गाडगेबाबांची आपल्याला पाहायला सापडते. पहा, कुंभमेळा भरलेला आहे आणि कुंभमेळा भरलेला असताना सगळे साधू सत्पुरुष मंडळी त्या कुंभमेळ्यामध्ये जमा झालेले आहेत, लोक जमा झालेले आहेत. तिथं बाबांची भाषा काय असावी? बाबांनी त्या ठिकाणी व्याख्यान करत असताना, कीर्तन करत असताना सांगितलं, बाबा आली सिंहस्थ पर्वणी, नाव्या भटा झाली धनी. बाबा म्हणतात सिंहस्थ पर्वणी आली, देव भेटेल ना भेटेल माहीत नाही. या जलामध्ये, या गंगेच्या जलामध्ये स्नान केलं, पाप जाईल, पुण्य होईल, ही गोष्ट मला माहीत नाही, पण याच्यातून लाभ मात्र दुसऱ्याच कोणाचा तरी होतोय. हे परखड मत मांडण्याची जी भूमिका आहे ना, ती भूमिका बाबांच्याकडंच फक्त असू शकते. त्या कालखंडामध्ये जो प्रस्थापित व्यक्ती आहे, प्रस्थापित समाज आहे, जो धर्म चालवण्याचं काम करतोय, त्या समाजाच्या विरोधात, त्या घटकांच्या विरोधात राष्ट्रसंत गाडगेबाबांनी आपली जी भूमिका आहे ना, ती भूमिका अतिशय परखड अशा रीतीनं व्यक्त केलेली आपल्याला पाहायला सापडते. राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अतिशय जवळचा, निकटचा संबंध. बाबासाहेबांनी खूप मोठं अध्ययन केलं, अनेक प्रकारच्या डिग्र्या त्यांना प्राप्त झाल्या, अनेक प्रकारचं शिक्षण बाबासाहेबांच्या माध्यमातून घडलं. हे जे बाबासाहेब आहेत ना, या बाबासाहेबांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि गाडगेबाबांचा अतिशय निकटचा संबंध. गाडगेबाबांचं कीर्तन असावं आणि या कीर्तनासाठी स्वतः बाबासाहेब आंबेडकर हे कीर्तनासाठी येऊन बसायचे, खाली बसायचे आणि जवळ जर कोण खाली बसायला विरोध करत असेल तर त्याला सांगायचे, बाबा रे, ही जी भूमी आहे ना, ही भूमी गाडगेबाबांच्या हातातला जो झाडू आहे त्या झाडूनं झाडलेली आहे. तुला इथं झटकण्याची आवश्यकता नाही, तुला इथं स्वच्छ करण्याची आवश्यकता नाही, बस खाली. आणि बाबा जो विचार सांगतायत तो विचार श्रवण कर. ऐका, बाबासाहेब आंबेडकरांनी
गाडगेबाबांचं कीर्तन ऐकावं, बाबांच्या कीर्तनातली जी तत्त्व आहेत ती तत्त्व अंगीकारावीत, स्वीकारावीत, नवे नवे बाबांना मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी करावं. बाबांच्या शेवटच्या कालखंडामध्ये बाबा मुंबई या ठिकाणी एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि ॲडमिट असताना बाबासाहेबांना दिल्लीला जायचं आहे. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस मंत्री आहेत, केंद्रामध्ये मंत्री आहेत आणि केंद्रामधले मंत्री असताना सुद्धा त्यांना समजलं, त्यांना कळलं की गाडगेबाबांचं वय झाल्यामुळं त्यांना ॲडमिट केलेलं आहे. बाबांना समजल्याच्या नंतर त्यांनी जाण्याची जी वेळ आहे ती वेळ पुढं ढकलली आणि अगोदर गाडगेबाबांना भेटण्यासाठी स्वतः आंबेडकर स्वतःच्या सोबत 2 घोंगड्या घेतल्या आणि त्या घोंगड्या घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. आयुष्यभर कोणाची एकही वस्तू गाडगेबाबांनी स्वीकारली नाही, कोणत्याच प्रकारची वस्तू स्वीकारली नाही, कोणाकडून काहीही ग्रहण केलं नाही. कुणी काही दान दिलं तर ती दान दिलेली वस्तूसुद्धा स्वतःकडे घेतली नाही. या उलट एखादा जर दर्शन घ्यायला आला तर त्याला दर्शनसुद्धा गाडगेबाबांनी घेऊ दिलं नाही. बाबासाहेबांनी त्या 2 घोंगड्या घेतलेल्या आहेत आणि घोंगड्या घेऊन बाबांच्याकडं हॉस्पिटलमध्ये दर्शनासाठी भेटीसाठी आलेल्या आहेत. त्या 2 घोंगड्या बाबांच्या समोर करून बाबासाहेब म्हणतात, गाडगेबाबा तुमचं जे कार्य आहे ना ते कार्य अतिशय मोठं आहे, त्या कार्याची बरोबरी आमच्यापैकी कोणीच करू शकत नाही. एवढं मोठं कार्य तुमचं आहे बाबा, तुम्ही जीवनभर कोणाकडून काही घेतलं नाही, कोणाची कोणती वस्तू तुम्ही स्वतःकडं संग्रहित केली नाही. पण आज माझी एक इच्छा आहे, मी या ज्या 2 घोंगड्या घेऊन आलेलो आहे ना, या घोंगड्या तुम्ही तुमच्याकडं घ्या. बाबांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. बाबा कुत्सितपणानं त्या घोंगड्याकडं पाहतायत आणि हसतायत. मनातल्या मनात म्हणतायत, या घोंगड्या शेवटच्या क्षणी मी जर स्वीकारल्या तर या घोंगड्या वापरण्याचं नशीब मला मिळतं की नाही हे सांगता येणार नाही. माझ्या पुढच्या आयुष्याचं काय सांगावं. त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून त्या घोंगड्या बाबांनी स्वीकारल्या, त्या बाजूला ठेवल्या आणि त्या ठेवल्याच्या नंतर बाबासाहेब त्या ठिकाणाहून निघून गेले. बाबांचं जे जीवन आहे ना ते अतिशय परखड असं जीवन असलेलं आपल्याला पाहायला सापडतं. महात्मा गांधींचा आणि गाडगेबाबांचा सुद्धा संबंध अतिशय जवळचा आहे. बाबांची आणि महात्मा गांधींची अनेक वेळेस भेट झालेली आहे, अनेक वेळेस दोघांचा संपर्क एकमेकांशी आलेला आहे. हत्येच्या नंतर संपूर्ण देशामध्ये अराजकता निर्माण झाली, त्याचा परिणाम संपूर्ण देशाला सहन करावा लागला. इकडं साताऱ्यामध्ये डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था आहे, जी संस्था अनाथ लेकरांना विनामूल्य शिकवण्याचं काम करते. भाऊराव पाटील हे लोकांच्याकडून मागून, कोणाकडून काही घेऊन त्या लेकरांना सांभाळण्याचं काम करत आहेत. सगळ्यांना ज्ञानदानाचं काम, अन्नदानाचं काम भाऊरावांच्या हातून घडतं आहे. गांधी हत्येच्या नंतर भाऊरावांनी एक व्याख्यान केलं.